आपण पाहत आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा तिसरा धडा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीज त्याची एक्सरसाइज आपण सोडवतोय. क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर ते सांगा. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. सहकारण स्पष्ट करा. बाकीचे प्रश्न झालेले आहेत. हा प्रश्न आहे पॉलिटिकल पार्टीज कोलिजन पॉलिटिक्स लीड्स टू इनस्टॅबिलिटी. याचा मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की आघाडी सरकारमुळं आघाडी शासनामुळं अस्थिरता येते. एकदा थोडा आपण महत्वाचा प्रश्न आहे बरं का. मला हा प्रश्न नक्कीच महत्वाचा वाटतो. जर मी बोर्डाचा पेपर काढला असता पॉलिटिकल सायन्सचा तर मी मात्र हा प्रश्न नक्की टाकला असता. बघा चला, खूप साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आणि छान छान एक्झाम्पल्स मधून जे घडलं त्या एक्झाम्पल्स मधून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कोलिजन या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आघाडी किंवा युती. यला पहिला उकार असतो का दुसरा उकार असतो आता मी मला आता आठवत नाहीये. युती किंवा आघाडी, त्याला साध्या भाषेत त्याला म्हणूया आपण एकत्र येणे. ठीक आहे, आघाडी करायची किंवा युती करायची. पॉलिटिक्स लीड्स टू इनस्टॅबिलिटीचा मराठीमध्ये आहे अर्थ अस्थिरता. स्थिर म्हणजे एका जागी स्थिर आहे, स्टेडी. अस्थिर म्हणजे ते एका जागी स्थिर नाहीये. आणि त्याच्या मागे कारण पण तसंच आहे. बघा बरं का, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा बरं का, दी अबव स्टेटमेंट इज फॉल्स. हे फॉल्स कसं काय आहे? बरोबर आहे, हे फॉल्स आहे. तेच तर आपल्याला बघायचंय. तर असं लिहायचं, खाली मस्त कॅपिटल टायटल केसमध्ये कॅपिटल लेटरमध्ये फॉल्स लिहा, खाली 2 अंडरलाईन द्या, त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्या. रेड पेन काय वापरू नका. बरोबर आहे का? नाहीतर म्हणाल सुहास सरांनी रेड पेन वापरला होता, बोर्डाच्या परीक्षेत वापराल, काहीतरी रिकामा कुटाणा होईल तिथं. बघा चला, खूप सोपं आहे, तुम्ही समजून घ्या फक्त. बघा, ॲज नो सिंगल पार्टी गॉट मेजॉरिटी आफ्टर द इलेक्शन्स हेल्ड इन 1989. 1989 साली लोकसभेचं जे इलेक्शन झालं, ज्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये कुठल्याच एका पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय काय झालं आपण बघूया. बघा बरं का, 1989 लोकसभा. बघा बरं का, त्याचा रिझल्ट असा होता. तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती आहे ना की टोटल जागा आहेत 543 आणि मॅजिक फिगर बहुमताचा आकडा आहे 272. एवढे ज्याच्याकडे असतात तो बनतो प्राईम मिनिस्टर. इथपर्यंत तर माहिती असेल असं मी धरून चालतो. बघा बरं का, तर काय झालं बघा, 1989 मध्ये INC इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळाले 197, JD जनता दल 143, BJP हा पक्ष त्यावेळी छोटा होता, याला मिळाले 85 आणि बऱ्याचशा अजून काही पार्टीजला काही जागा मिळाल्या. आता तुम्ही मला सांगा, 272 जागा पाहिजेत. काँग्रेसला 200 पण पार नाहीये, 272 तर किती लांबचा आकडा आहे. जनता दल पण नाही, BJP तर अजूनच मागे आहे त्याच्या. बरोबर आहे का? मग आता गव्हर्नमेंट बनवायचं कुणी? मग आता जर एका पार्टीमध्ये तेवढी ताकद नसेल तर 2 पार्टीज एकत्र येऊ द्या, 3 पार्टीज एकत्र येऊ द्या. शेवटी 272चा आकडा होण्याशी मतलब आहे लिगली. 272चा आकडा झाला की तुम्ही प्राईम मिनिस्टर होताय किंवा तुम्ही गव्हर्नमेंट फॉर्म करू शकताय. ॲज सिम्पल ॲज दॅट. बरोबर आहे का? मग काय झालं बघा, कोलिजन गव्हर्नमेंट आघाडी सरकार केम टू पॉवर ॲट द सेंटर म्हणजे केंद्र सरकार अँड इन मेनी स्टेट्स. खूप साऱ्या राज्यांमध्ये सुद्धा अशा आघाडीची किंवा युतीची सरकार त्याच्यानंतर जनरली यायला लागली, सगळीकडेच यायला लागली. कारण काय झालं, सिंगल पार्टी मेजॉरिटीच राहिली नाही नंतरच्या काळामध्ये. आपण त्यावर पण बोलूया. पार्टीज आपल्याला काय बघायचं हे बघायचं ना. हा या चला. पार्टीज हॅड टू सेट असाइड देअर पॉलिसीज अँड प्रोग्राम्स अँड कॉन्सन्ट्रेट ऑन अ कॉमन अजेंडा टू रन दी गव्हर्नमेंट. बघा सोपं आहे. पार्टीज हॅड सेट असाइड देअर
पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. आता काय करावं लागतं बघा, समजा मी सिंगल पार्टी मेजॉरिटी आहे, माझ्याकडं 272चा आकडा आहे आणि माझं एकट्याचं बहुमत आहे. कोलिजन गव्हर्नमेंट म्हणजे कुबड्या कळतं ना, कुबड्या. लंगड्या माणसाला चालता येत नाही तर त्याला कुबड्या घ्याव्या लागतात. मग त्या कुबड्या काढून टाकला की तो पडतो. मग काय होतं बघा, जर मी आता समजा फॉर एक्झाम्पल मी 197 वर अडकलोय आणि मला गव्हर्नमेंट फॉर्म करायला 2 पॉलिटिकल पार्टीजला एकत्र यावं लागलं, मला कुबड्या घ्याव्या लागल्या, तर आता मी माझ्या मनाचा पूर्ण कारभार करू शकतो का? नाही करू शकत. मला ह्या कुबडीचं पण ऐकायचं आणि मला ह्या कुबडीचं पण ऐकायचंय. मला ह्या दोघांना खुश ठेवायचंय, कारण की हे जर निघून गेले तो मी उलथा पालता झालो त्याच्यामध्ये, माझं थोबाड फुटणार त्याच्यामध्ये. बरोबर आहे का? साधी गोष्ट आहे. तर मग त्यावेळी काय करावं लागतं, ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ना त्यांना स्वतःचा जो बेसिक प्रोग्राम आहे ना तो थोडा बाजूला ठेवावा लागतो, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जाऊ दे मरू द्या, चला आपल्याला सगळ्यांना नाही का, आपण दोघे भाऊ चारण्याची भजी खाऊ, सगळे एकत्र काम करू, सगळ्यांना खुश करत करत कसं तरी आता सरकार चालवायचं. का? कारण की सिंगल पार्टी मेजॉरिटी नाहीये. मुद्दा लक्षात येतोय का? बघा बरं का. मग त्यांना अँड कॉन्सन्ट्रेट ऑन अ कॉमन अजेंडा, म्हणजे सगळ्यांचा, म्हणजे जेवढ्या काही पॉलिटिकल पार्टी, असं आपण धरून चालू 5 पॉलिटिकल पार्टीज एकत्र आल्या, तर त्या 5ही पॉलिटिकल पार्टीजला जे मान्य होईल ते त्यांना तशा पद्धतीनं त्यांना काम करावं लागतं. काही काही स्वतःचे जे पर्सनल इंटरेस्ट आहेत ते थोडे त्यांना बाजूला ठेवावे लागतात. ठीक आहे, चला पुढे बघा. बोथ काँग्रेस अँड बीजेपी. आता मी इथं थोडं शॉर्टकट मध्ये लिहिलंय, आता बोर्डवर किती लिहिणार आहे. भारतीय जनता पार्टी मेड अन एक्सपेरिमेंट, दोघांनी हे प्रयोग केलेले आहेत, ऑफ एस्टॅब्लिशिंग कोलिजन गव्हर्नमेंट. दोघांनी स्टेट लेवलला पण केलेले, नॅशनल लेवलला पण दोघांनी पण केलेलं आहे बरं का. दी एनडीए, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, फॉर्म बाय बीजेपी अँड इट्स पार्टनर. भारतीय जनता पार्टी आणि त्याचे जे पार्टनर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला ते एक्झाम्पल्स देतो. जनता दल युनायटेड आहे, ते नितीश कुमार आहे, टीडी काय ते चंद्रबाबू नायडू, तेलुगू देसम पार्टी टीडीपी आहे त्याच्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहे त्यामध्ये, किंवा अँड इट्स पार्टनर अँड यूपीए फॉर्म्ड बाय काँग्रेस अँड यूपीए युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळामध्ये जे होतं भारतामध्ये त्याला युपीए म्हटलेलं आहे, फॉर्म बाय काँग्रेस अँड इट्स पार्टनर्स. मग त्यावेळी कोण कोण होतं? त्यावेळी काँग्रेस होती, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस ती तेव्हा एकत्रच होती. त्यानंतर जर मी चुकत नसेल तर त्यांच्यासोबत ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस होती, समाजवादी पार्टी यूपी मधली होती, अखिलेश यादव, मुलायमसिंग यादव, हे सगळे त्यांच्यासोबत होते त्या काळी. अँड इट्स पार्टनर रूल्ड ॲट दी सेंटर अँड स्टेट लेवल इफेक्टिव्हली. हा शब्द मात्र चुकायचा नाही बरं का, इफेक्टिव्हली. म्हणजे ते त्यावेळी कसं असतं की ना, इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय बरं का, की समजा 5 वर्षाची टर्म आहे बरं का, आणि त्या 5 वर्षामध्ये 2 कुबड्या आहेत. एक मेजर पॉलिटिकल पार्टी आहे मुख्य, आणि तिचे 2 कुबड्या आहेत. समजा त्यातली एक कुबडी किंवा एक पॉलिटिकल पार्टी, कुबडी म्हणणं जरा थोडंसं इन्सल्टिंग आहे, एक त्यातली पॉलिटिकल पार्टी म्हटली चला आम्ही चाललो घरी, आम्हाला नाही खेळायचं. हां, तुम्ही कसं खेळता ना, माझी बॅट आहे ना, मी आउट झालो ना, माझी बॅट घेऊन मी चाललो घरी, काय तसं. आणि समजा ते गेले, एक पॉलिटिकल पार्टी कमी झाली आणि समजा 272चा आकडा हल्ला, बरोबर आहे का, तर काय झालं, सरकार पडलं ना, सगळं बोंबललं ना, मग ते अस्थिर झालं, बरोबर आहे का. मग असं म्हणतात की असं जे अस्थिर सरकार आहे ना, ज्याला डबल इंजिन किंवा ट्रिपल इंजिन म्हणतात, तर असं अस्थिर सरकार जास्त काळ टिकू शकत नाही, कारण की पूर्ण 5 वर्ष ते सरकार व्यवस्थित चालणार नाही. मध्येच एखादा सोडून गेला की सरकार गडबडलं. आणि हे लॉजिकली बरोबर पण आहे. पण काय झालेलं आहे बघा, 2004, मी आता काय एक्झाम्पल दिलं तुम्हाला, 2004 पासून 2014 मध्ये ही जी 10 वर्ष होती भारतामध्ये, युपीएचं सरकार चाललं ना, कुठं पडलं. डॉक्टर मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान होते ना आरामात, म्हणजे काही थोडे त्यांचे काही झाले, क्लॅशेस झाले, काही कचकच झाली त्यांची, पण गव्हर्नमेंट पडलं का? नाही पडलं. 10 वर्ष मस्तपैकी चाललं. किंवा महाराष्ट्रामध्ये, किंवा आता एक लाईव्ह एक्झाम्पल आपण जाता जाता बघायचंय, 2024
2024ची लोकसभा बघा बरं का, याच्यामध्ये हे आकडे आहेत बघा. आता आपला ही मॅजिक फिगर आपल्याला माहिती आहे 272. बीजेपीला 2024 मध्ये आले 240. INC इंडियन नॅशनल काँग्रेस 99. त्याच्यानंतर TDP तेलुगू देसम पार्टी चंद्रबाबू नायडू 16. JDU जनता दल युनायटेड 12. शिवसेना 7 एकनाथ शिंदे गट बरं का, आणि ऑदर आहे 16. तर आता काय झालं बघा, 2 वेळा बीजेपीला म्हणजे 2014 मध्ये आणि 2019 मध्ये बीजेपीला सिंगल पार्टी मेजॉरिटी मिळाली बरं का. मग त्या 2 वेळा बीजेपीला कोलिजन गव्हर्नमेंट किंवा आघाडीचं सरकार करायची तशी गरज नव्हती, कारण की त्यांच्याकडे स्वतःकडेच स्पष्ट बहुमत होतं, फुल्ली मेजॉरिटी होती, पूर्ण बहुमत होतं. पण सोबत आधीपासून असलेल्या पार्ट्यांचा सन्मान करायचा म्हणून त्यांच्यासोबत होतेच, पण त्यांना गरज नव्हती. राईट. बरं आता काय झालं, 2024 मध्ये काय झालं, 272 पाहिजे, बीजेपी अडकली 240 वर. आता 1 मिनिटासाठी काँग्रेसला आपण बाजूला ठेवू, ठीक आहे. मग बीजेपीने काय केलं, बीजेपीने यांना फोन केला, भाऊ कसा आहे, बरा आहे का, ह्या भावाला फोन केला, ह्या भावाला फोन केला, ह्या भावाला फोन केला, आणि 240 हे 16 12 7 16 अमके तमके असं सगळं गटुडं एकत्र करून त्यांनी 293, जर माझं चुकत नसेल तर 293 पर्यंत गेलेत बरं का. आणि त्यांनी एक गव्हर्नमेंट फॉर्म केलेलं आहे 2024 पासून आत्ता 2026 मध्ये आपण बोलतोय. आज सुद्धा भारतामध्ये, आज सुद्धा नॅशनल लेवलला म्हणजे केंद्र सरकारमध्ये कोलिजन गव्हर्नमेंट आहे, म्हणजे युतीचं सरकार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, आणि सुनेत्रा वहिनी पवार उपमुख्यमंत्री आहेत. कोलिजन गव्हर्नमेंट आहे, 3 पार्टीज एकत्र आलेल्या आहेत आणि ते एकदम व्यवस्थित चालू आहे, एकदम ओके चालू आहे, ठीक आहे. तर ते कोलिजन गव्हर्नमेंट जे त्यांनी म्हटलंय ना की ते लीड्स टू इन्स्टॅबिलिटी, तसं आता राहिलेलं नाहीये. हे सगळे अत्यंत हुशार आहेत. सगळे सत्तेमध्ये राहिलो तरच आपल्याला आपलं भलं आहे हे सगळ्यांना कळतं. सत्तेमधून आपण जर गेलो तर कुणाचंच भलं होणार नाही हेही सगळ्यांना कळतं. त्यामुळे थोडं कॉम्प्रोमाइज सगळेच करतात. काय अशी सगळी मज्जा आहे. आय होप तुम्हाला हा मुद्दा कळला असेल. याचाच मराठी व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. अजून काही हवं असेल तर सांगा, काही सेवा कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतंय, काही प्रश्न आहेत का, एखादी टर्म एखादी कन्सेप्ट खूपच अवघड असेल सांगा, 2 दिवसामध्ये त्याचा व्हिडिओ आपण बनवूयात. चला या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवतो आता.